सायली खूप रागात असते. ती रागारागानेच भांडी धुवत असते. विमल तिकडे नुसती उभी असते आणि हे सगळ्या गोष्टी मधुभाऊ आणि पूर्णा आजी बघत असतात. पूर्णा आजी मुद्दाहून मधुभाऊंना सांगत असते, आज कोणाचा तरी नवरा खाल्ला नाही आहे, जेवला नाही आहे म्हणून बायको रागवलेली दिसती आहे. तेव्हा मधुभाऊ पण त्याच्यात भर टाकतात, हो ना, असं प्रेम तर मी बघितलंच नाही आहे करून. इथे रागारागाने सायलीचं काम चालूच असतं आणि विमल तिकडे काय करते माहीत नाही. कधी काम करताना तर दिसतच नाही, तिकडेच उभी असते आणि ती पण त्याच्यात भर टाकत असते. तेवढ्यातच पूर्णाजी बघते अर्जुन आणि चैतन्य दारात उभे आहेत. ती विचारते, अर्जुन तू एवढं लवकर कसा आलास? आणि एकदम सायली बघायला लागते. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य घरात येतात, डायनिंग टेबलाच्या जवळ येतात. तेव्हा पूर्णाजी परत मधुभाऊंना सांगत असते, बघितलं बायको जेवली नाही आहे, तसा नवऱ्याला कळलेलं दिसतं आहे, तोही आला. इथे अर्जुन हे ऐकून एकदम चकित होतो. अर्जुन चैतन्याकडे बघायला लागतो, म्हणजे त्याला असं वाटतं की कुठे ना कुठे त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, म्हणून त्या पण जेवल्या नाहीत कारण मी पण खाल्लं नाही आहे म्हणून. इथे पूर्णाजी चैतन्याला म्हणते, अरे तू थालपीठ खाल्ला की नाही, एवढं पालकाचं थालपीठ बनवलेलं. चैतन्य म्हणतो, हो मी खातच होतो, एकच तुकडा कुठे मला मिळाला. तेवढ्यातच ह्याने मला आणि त्याच्याकडे अर्जुनकडे बघतो, अर्जुन त्याच्याकडे रागाने बघतो. पालकाचं थालपीठ हे ऐकून अर्जुन म्हणतो, पालकाचं थालपीठ म्हणजे विचार करायला लागतो, हे तर हिरवा कलर आहे, म्हणजे हिरव्या कलरचं म्हणजे म्हणजे त्यांचंही प्रेम आहे माझ्यावर, म्हणजे मी जे विचार करतो ते बरोबर आहे, असं त्याचं मनातल्या मनात सुरू असतं. इथे पूर्णाजी आणि मधुभाऊंचं आणि विमलचं या तिघांनाही चिडवण्याचं चालूच असतं. शेवटी पूर्णाजी म्हणते, मी आता खूप खाल्लं आहे, माझं पोट एकदम तुडुंब भरलं आहे, आता मी जाऊन जरा आराम करते. मधुभाऊ म्हणतात, हो मी पण एक नवीन पुस्तक घेतलं वाचायला, त्यामुळे मी पण खोलीत जातो आणि ते पूर्ण करतो. इथे विमल म्हणते, पूर्णाजीला मी तुम्हाला सोडते तुमच्या खोलीपर्यंत, कारण ती इकडे आवराआवरी पण करायची आहे, तर मी पण येते, म्हणून तीही निघून जाते. आता राहतात अर्जुन, चैतन्य आणि सायली. हे सगळं बघून चैतन्य पण म्हणतो, मी देसाईंची केस स्टडी करतो माझ्या हिशोबाने, तू बघ तुझं, असं अर्जुनला सांगतो आणि तिथून निघून जातो त्याच्या रूममध्ये. इथं अर्जुन सायलीकडे येतो. सायली तिकडे भांडी पुसत असते. तिचा हात पकडतो आणि तिला डायनिंग टेबलवर आणतो, खुर्चीवर बसवतो, प्लेट घेतो, पालकाचं थालपीठ घालतो, दही घालतो आणि तिला भरवायला सुरू करतो. हे बघून सायलीला खूपच आनंद होतो. ती खाते आणि त्याच्यानंतर ती पण त्याला घास भरवते. असं एकमेकांना ते दोघंही घास भरवत असतात आणि खात असतात. त्यांचं आपलं सुरूच असतं. दुसरीकडे इकडे प्रतिमा खूपच टेन्शनमध्ये असते. ती आपल्या रूममध्ये बसलेली असते. रविराज तिला समजवत असतात. इकडे नागराज आणि प्रिया हाच विचार करत असतात की आजचं आपण वाचलो आहे, पण उद्याचं काय. म्हणून नागराज म्हणतो, आज प्रतिमा वहिनी मुळे आपण वाचलो आहे, पण उद्या वाचूच असं नाही. तेव्हा प्रिया पण म्हणते, त्यांनी सांगितलं आहे ना त्या स्केच आर्टिस्टने की तिला बरं वाटलं की परत बोलवा म्हणून, कधी तिला आठवू शकतं आणि आपण गेलो. इथे नागराज म्हणतो, हो मी इथे भावाच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे, ती कशी मिळेल हे बघायचा विचार करतो आहे, तर माझ्या हातनं ही सगळी प्रॉपर्टी जाईल जर का वहिनीनं ते आठवलं की कोणी हे सगळं घडवून आणलेलं म्हणून आपण गेलो. तेव्हा प्रिया आणि नागराज हा विचार करतात की काल तर तिला झोपेच्या गोळ्या द्यायच्या होत्या, पण ते जमलं नाही, पण आज तो मोका सोडायचा नाही म्हणून, आज तिची विल्हेवाट लावायचीच म्हणून, आणि ते ठरवतात तसं. इकडे प्रतिमा आपल्या रूममध्ये असते, बसलेली असते शांतपणे, आणि रविराज तिच्याच बाजूला बसलेले असतात खुर्चीवर, आणि नागराज पण तिकडे रूममध्ये उभा असतो. तेवढ्यातच प्रिया वरण भात घेऊन येते आणि म्हणते, आई जेवून घे ना. प्रतिमा म्हणते की नाही मला भूक नाही आहे, आत्ता नको, मी नंतर खाईन म्हणून. पण प्रियाची नाटकं सुरू होतात. माहीत नाही नागराज आणि प्रियाने काहीतरी त्याच्यात घातलं आहे का, मिसळलं आहे का त्या जेवणात, कारण ती म्हणायला सुरुवात करते की माझ्या हातनं खायचा नाही आहे तर नको, पण मग बाबांच्या हातनं तर खा. आणि इथे रविराजसुद्धा मूर्खच आहे. तो म्हणतो, हो हो मी भरवतो तुला म्हणून. ती प्लेट घेतो आणि तिला भरवायला जातो, तर ती म्हणते मी जेवेन म्हणून, आणि ती रविराजकडनं प्लेट घेते आणि भराभर खाऊन टाकते. इकडे नागराज आणि प्रिया एकमेकांकडे बघतात. त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला अशा गते. अर्जुन आपल्या रूममध्ये पुस्तक वाचत असतो आणि सायली बेडची आवळावर करत असते. सगळ्या उशा काढते, चादरी काढते
आणि ती अर्जुनकडे बघत असते, अर्जुन पण हळूच तिच्याकडे बघत असतो. हे दोघांचं असंच चालू असतं. तेवढ्यातच सायली उषा आवरायला म्हणून बेडवर बसते आणि गाणं गुणगुणत असते. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. इथं अर्जुन विचार करतो, मिसेस सायली सारख्या का गुणगुणत आहेत? त्या दिवशी पण गुणगुणत होत्या, पण आता मला कळलं की याचा अर्थ काय आहे, त्या का गाणं गुणगुणत आहेत. तो विचार करतो, त्या दिवशी त्या मला हिंट देण्याचा प्रयत्न करत होत्या गाण्यामधनं, पण आज मला कळलं हे कदाचित माझ्यासाठीच आहे हिंट ही, की त्यांच्या मनातले भाव, त्यांच्या मनातले विचार मला सांगण्याचा. आणि तो नंतर बेडवर येऊन बसतो. तेव्हा तो दाखवतो की सायलीने काय उलटापलट केली आहे. जिथे चादरी ठेवायच्या तिथे उषा ठेवलेल्या असतात आणि जिथे उषा ठेवायच्या असतात तिकडे चादरी ठेवलेली असतात. ती डोक्याला हात मारते आणि तिथून उठते आणि आरशासमोर येते. इथे अर्जुन ते नीट करतो आणि मग अर्जुन एक पुस्तक वाचायला घेतो. सायली बघते तर ते पुस्तक उलटं असतं. तो उलटा वाचत असतो. तेव्हा सायली म्हणते त्याच्याजवळ येऊन की सर मला एक गोष्ट समजत नाही. तो म्हणतो विचारा ना, विचार, एकदम रुबावत म्हणतो. तेव्हा ती म्हणते पुस्तक उलटं कसं वाचायचं? तेव्हा तो म्हणतो अहो सोपं आहे, हे असं तसं करून तो स्वतःच्या पुस्तकाकडे बघतो आणि ते बघतो की ते उलटं असतं आणि ते दोघं हसायला लागतात.